माझा आवाज येतोय का सांगाल एकदा. आवाज येतोय का माझा? येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद सांगा सर. तर आज माझं नाव आदिनाथ आणि महती तुझी माझी या पेजवर आज मला काजल आणि संगा सरांनी अस्तित्वाच्या कविता सादर करण्यासाठी बोलवलं. त्यांनी माझ्यासारख्या कित्येक नौक्यांसाठी हे पेज सुरू केलेलं आहे. तर त्याचा आपण सर्वांनी पुरेपूर फायदा घेऊ असे म्हणून मी कविता सुरू करतो. संतोष वाटपाडे सरांच्या काही शेर आहेत ते सुरुवातीला सादर करतो. पुसून ओट प्रिया निघून जायची, नंतर बराच वेळ पाऊले नशेत अडखळायची. लबाड एवढी कशी असेल तिची, मला समोर पाहून उगीच फडफडायची. धन्यवाद काजल. आवाज स्पष्ट येतो सगळ्यांना? आवाज येतोय का सर्वांना? अच्छा. आमचे कवी मित्र विशाल उशिरे यांचे एक चारोळी आहे ती सादर करतो आणि मग पुढे आपण कार्यक्रम सुरू करूयात. मनातल्या मनात राहिले एक खंत बालपणात राहिली. ती तिची सावली घेऊन निघून गेली. मी माझी सावली उन्हात शोधत राहिलो. आमचे कवी मित्र आहेत चरण जाधव. यांची एक कविता आहे सुरुवातीला बाप, ती सादर करतो. कॅथोसिस नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, तुम्ही सर्व जण बघू शकता. खूप उत्तम कविता आहे त्याच्यामध्ये. कवितेचं शीर्षक आहे बाप. माझा बाप जगातल्या मनकवड्यांचा कवी, लेखक, साहित्यिक, चितारलेला अगदी हुबेहूब तसाच. रंगेल, बेवडा, रागीट, माजुरडा, ऐतखाऊ, चिडचिडा, मायला मारझोड करणारा, बिनकाम्या आळशी. तराटलेल्या लालजरट डोळ्यांनी मजूर बिडी ओढून छातीचा पिंजरा झालेला. हुंड्याची दगदग म्हणून बहिणीला सदा पाण्यात पाहणारा. दुसऱ्यांची मोलमजुरी करून आणलेले माईची कमाई चोरणारा आणि दारू ढोसणारा. अंधार पडल्यावर मस्तावलेला हत्तीसारखा डुलत घरी येणारा. चकण्यातून वाचवून आणलेले 4 शेंगदाणे मला देणारा. एकटाच खा, पोरीला देऊ नकोस.
एकटाच खा, पोरीला देऊ नकोस अशी पेताड धमकी देणारा माझा बाप. काल काल माझा बाप मरणयात्रा अवस्थेत पडला होता सरकारी इस्पितळातल्या खाटेवर. संवेदनशील बेवारसासारखा आयुष्याच्या शेवटच्या घटकामध्ये बाकास डोळ्याकडे पाहत होतो. डोळे पाण्याने डगमगले, त्याचे आणि माझेही. मी त्याचे निस्तेज डोळ्याकडे पाहत राहिलो. आज का तो माझा बाप रंगील, बेवडा, रागीट, माजोरडा, आळशी नाही. तो तर केव्हाच मेलाय. आज माझ्यासमोर लाचार, बेवारस, हतबल, परावलंबी माझा बाप. श्वास थांबलेला, हालचाल थांबलेली. गेला कायमचा, सुटला एकदाचा. कवी, लेखक, साहित्यिक यांच्या तावड्यातून माझा बाप. अशी ही चरण जाधव यांची कविता होती. थोडंसं काल कविता सुरुवातीला मी काही मित्रांना म्हटलं की सुरुवातीला विद्रोही कविता नको, तर काही म्हणाले थोडंसं प्रेम किंवा आठवणीतील कविता घ्या. तर आमचे एक कवी मित्र आहेत गौरव नेवसे, त्यांची एक कविता घेतो. आठवणीत. तुझ्या आठवणीत पावसाचे थेंब साचले, तुझ्या आठवणीत पावसाचे थेंब साचले. माझ्या मनात हा पाऊस तुझा चित्र टिपला, माझ्या मनात हा पाऊस तुझा चित्र टिपला. मी केलं होतं नयनबंद तुझे चित्र, मी केलं होतं नयनबंद तुझे चित्र. काढण्यात मी बेधुंद होऊ. आपल्या पहिल्या भेटीचा पाऊस माझ्या मनात लपलेला, तो पाहून मी माझ्या कवितेत टिपलेला. आपल्या पाऊस माझ्या मनात लपलेला, तो पाहून मी माझ्या कवितेत टिपलेला. त्यावेळी प्रेम दिसलं मला तुझ्या नयनात, पहिल्या प्रेमाच्या माझ्या हृदयात. आठवणी माझ्या आपल्या पहिल्या प्रेमाच्या हृदयात. कालच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन झाला. तर कामगार दिनानिमित्त कामगारांसाठी एक कविता लिहिलेली होती. ती माझी स्वरचित कविता आहे, ती तुमच्यासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा इथल्या श्रमिकांना निवडावा लागेल मार्ग संघर्षाचा. पुन्हा एकदा इथल्या श्रमिकांना निवडावा लागेल मार्ग संघर्षाचा स्वतःच्या अस्तित्वासाठी. तेव्हा देश होईल विकसित, विकास नावाच्या संकल्पनेतून. देशाला विकास नावाच्या संकल्पनेमध्ये इथल्या प्रस्थापितांनी आज तर देशाला त्यांच्या संकल्पनेतून मुक्त करण्यासाठी श्रमिकांनाच स्वतःसाठी संघर्ष करावा लागेल. तेव्हा देश होईल विकसित, विकास नावाच्या संकल्पनेतून. तेव्हा इथे नाही वाजवावी लागणार कोणाला टाळी आणि थाळी, कारण असेल प्रत्येकाच्या भाळी भाकरी. नाही करावं लागणार कोणाला अंधारात आयुष्यात, नाही करावं लागणार कोणाला आयुष्यात अंधार, कारण असेल प्रत्येकाच्या घरात ज्ञानाचा दिवा. मग कोणी सांगणार नाही पप्पू टप्पूच्या गप्पा, ना सांगेल कोणी फेकाफेकीच्या गप्पा. तेव्हा देश असेल महासत्ता, तेव्हा मालकही तोच असेल आणि चालकही तोच असेल. राष्ट्राच्या धमन्यात वाहील असे रक्त आहे इथल्या श्रमिकांच्या कष्टात. धन्यवाद दीपालीजी, धन्यवाद काजल, धन्यवाद ओमकार. देशामधील श्रमिक वर्गांमध्ये सर्वांची परिस्थिती अत्यंत हलकीची असते. कित्येक जण योग्य वेळेस दवाखाना औषध उपचार मिळत नाही, म्हणून कित्येक जणांना मृत्यू येतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. सरकारी हॉस्पिटलमध्ये गोळ्या औषध, तिथले प्रोसेस, याच्यामध्ये औषध उपचार मिळण्या अगोदरच कित्येक जण मरतात. तर अशीच एक सरकारी हॉस्पिटलवर कविता लिहिली होती, ती तुमच्यासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे सरकारी इस्पितळ. उगवलेलं जगणं, उसवलेलं जगणं, फाटलेलं जीवन, जगण्या मरण्याचा संघर्ष. उसवलेलं जगणं, फाटलेलं जीवन, जगण्या मरण्याचा संघर्ष त्या सरकारी इस्पितळातला. 5 पैशावर पोटासाठी खळगी भरण्यासाठी, 5 पैशावर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा संघर्ष, जीवाचा निलाव सरकारी इस्पितळ.
स्वतःच्याच जीवासाठी, कुटुंबाच्या सायेसाठी, स्वतःच्या जीवनासाठी, कुटुंबाच्या छायेसाठी, बोकावलेल्या व्यवस्थेसाठी, कागदाचा तुकडा सांभाळावा, कागदाचा तुकडा सांभाळावा मिळणाऱ्या सरकारी भीतीसाठी, गोळ्या औषधाच्या रूपानं, तर कधी योजनांच्या रूपानं. कागदाचा तुकडा म्हणजे जो सरकारी हॉस्पिटलमध्ये केस पेपर मिळतो तो सांभाळावा लागतो. रोज तासनतास उभं राहावं लागतं रोजच्या भुकेसाठी, रोज तासनतास उभं राहावं लागतं रोजच्या भुकेसाठी. 12-15 तास राबणाऱ्यांना लागतो जीव 100-200च्या इंजेक्शनसाठी, कधी एक्सरेसाठी, तर कधी डॉक्टरच्या फीसाठी. सोडावा लागतो जीव त्या बेसाड झालेल्या छताकडे पाहून, सोडावा लागतो जीव कधी त्या बेसाड झालेल्या छताकडे पाहून. पडणाऱ्या दुःखातून वाहत जाताना पाहावं लागतो त्याचंच अस्तित्व, डागाळलेल्या खाटेसारखं जगत असताना रोज मरण. आत्ता आपण 21व्या शतकात आहेत. समतेचं तत्वज्ञान आणि समता हे फक्त कागदावरती मर्यादित राहिले आहे. समतेच्या नावाने अजूनही विषमताच पसरवली जाते. कित्येक जणांना जातीवरून, धर्मावरून मारलं जातं. तर एक समतेचं तत्वज्ञान नावाची कविता आहे, ती तुमच्या समोर सादर करतोय. माणसातील उद्ध्वस्त होत जाणारं माणूसपण, वेशीवर ठेवलेलं समतज्ञान सडत आहे तसंच कित्येक साल, ढुंकूनही पाहत नाही त्याच्याकडे. म्हणून रडत आहे ढसाढसा मानवतेचा हंबरडा फोडून. रोज होतो त्याच्या नावाचा बोलबारा, आम्ही समतेनं वागू, तुम्ही समतेनं वागा. आपल्या देशाला समतेची परंपरा आहे हे रोज ऐकून रोज मरत आहे समतेचा फोपवत आहे समरसता, ज्यात माणूस नाही माणूसात. समतेचं तत्वज्ञान. त्याच्यानंतर एक संस्कृतीवरील चारोळे आहेत ती घेतो. अच्छा, मोबाईल थोडा व्यवस्थित ठेवून दिसत नाही. आता दिसतोय का व्यवस्थित? आवाज आणि मोबाईल दोन्ही व्यवस्थित आहेत का? असेल तर कमेंट करून सांगा. ओमकार, काजल, संगा सर येत आहेत का आवाज? ओमकार दिसतोय का? यस. तर संस्कृतीचे उपासक आणि संस्कृतीचे रक्षक सध्या सुरू आहे. तर त्याच्यावर लिहिलं होतं, खुज्या विचारांच्या संस्कृतीत म्हणे गारुडी, वासुदेव, पोतराज, पारदीप असतात संस्कृतीचे उपासक. आत्ताच्या काळामध्ये हे गारुडी, पारधी, अदर कॅटेगरीवाले लोक, म्हणजे जे आदिवासी अनुसूचित जाती जमातीमध्ये येतात, ते लोक स्वतःच्या पोटासाठी संघर्ष करतात, पण त्यांना संस्कृतीचे उपासक म्हणून कित्येक साल व्यवस्थेने त्यांना दूर ठेवलं आहे. तर त्यांना व्यवस्थेत आणण्यासाठी ही चारोळी होती. प्रेमावरचं खूप झालं, संस्कृतीचंही झालं. आता एक थोडीशी विद्रोही कविता घेतो. त्या अगोदर चारोळी. प्रेमगीत गाता गाता क्रांतीची एक मशाल पेटूया विद्रोहाची. सांगता जात देऊ एक माणुसकीची.
ही कविता संवादाच्या रूपाने आहे. तो आणि ती असं या दोघांमधील हा संवाद आहे. आवाज येत आहे. ओके. ती म्हणाली, आधी तू आता पूर्वीसारखा लिहित नाहीस. तुझ्या लेखणीत आता आग दिसत नाही पहिल्यासारखी. ती म्हणाली, आधी तू आता पूर्वीसारखा लिहित नाही. तुझ्या लेखणीत आता आग राहिली नाही पहिल्यासारखी. मी म्हणालो, हे आभाळ नाही राहिलं आता पहिल्यासारखं. आभाळ नाही राहिलं आता पहिल्यासारखं. हे शब्द नाही राहिले माझे. ते गुलाम झाले तिथल्या व्यवस्थेसारखे, जबाबदारी नावाच्या ओझ्याखाली. ते नाही करत आता बंडाची भाषा, कारण त्यांनी आता शिकून घेतली आहे छंदाची भाषा. ती म्हणाली, तुझ्या माझ्यात विजत चाललेल्या विचारांना धार लावावी लागेल. तुझ्या माझ्या विजत चाललेल्या विचारांना धार लावावी लागेल. पुन्हा एकदा जागर करावा लागेल इथे महामानवांच्या विचारांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा. संस्कृतीवरची एक कविता आहे ती घेतो. ही कविता आहे तृतीयपंथी लोकांच्या बद्दल समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यावर लिहिलेली आहे. तर तुम्हाला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे संस्कृती. तुझ्या चिरफळलेल्या आयुष्यातला विटाळलेला अंधार. तुझ्या चिरफळलेल्या आयुष्यातला विटाळलेला अंधार. आमच्यातल्या पुरुष सत्तेच्या मुसक्या तोडाव्या लागतील तुझ्या अस्तित्वाच्या रूपानं. महाज्ञानींचा ताफा उभा आहे तुझे लचके तोडायला. महाज्ञानींचा ताफा उभा आहे तुझा लचके तोडायला. हेच महाज्ञानी लोक तुला देतील संस्कृतीचे धडे. हेच महाज्ञानी लोक तुला देतील संस्कृतीचे धडे. आणि सांच्याला तुझ्याच खाटेला बिलकतील पुरुषार्थ शिलगवण्यासाठी. उद्ध्वस्त झालेला काळोख थुई थुई नाचत आहे. उद्ध्वस्त झालेला काळोख थुई थुई. नेटवर्क कविता पहिल्यापासून घेतो म्हणजे लिंक तुटणार नाही. कवितेचं शीर्षक आहे संस्कृती. विटाळलेल्या अंधाराच्या आमच्या पुरुष सत्तेच्या मुसक्या तोडाव्या लागतील तुझ्या अस्तित्वाच्या रूपाने. महाज्ञानींचा ताफा उभा आहे तुझे लचके तोडायला. महाज्ञानींचा ताफा उभा आहे तुझे लचके तोडायला. संस्कृतीचे धडे आणि सांच्याला तुझ्याच खाटेला बिलकतील पुरुषार्थ शिलगवण्या. आजही मी मात्र तिरायच्यासारखा पाहतोय तुझ्या अस्तित्वाकडे. तुझ्या आजही तुला पाहतोय फक्त उपभोगाची वस्तूसारखं. आजही तुला पाहतोय फक्त उपभोगाच्या वस्तूसारखं. तुझ्यातील माणूसपणाचा संघर्ष. तुझ्यातील माणूसपणाचा संघर्ष आणि संघर्ष मला दिसला नाही आणि पाहायचाही नाही. कारण आजही माझ्यात जिवंत आहे पुरुषप्रधान संस्कृती. आजही माझ्यात जिवंत आहे पुरुषप्रधान संस्कृती. फक्त बोलण्यासाठी स्त्रीवादत्व किंवा समरसतेचं तत्वज्ञान होतं. कारण फक्त नावाला स्त्रीवादत्व समरसतेची संस्कृती म्हणतात, पण पुरुष सत्ताच जिवंत आहे. एक प्रेम कविता घेतो. थोडंसं विद्रोह जास्त झाला, थोडं दोन्ही सोबत घेतलं की व्यवस्थित येईल. म्हणजे एक कविता आहे. तुझ्या डोळ्यांनी परत एकदा घात केला. तुझ्या डोळ्यांनी परत एकदा घात केला. बघता बघता काळजाचा ठोका चुकविला. बघता बघता काळजाचा ठोका चुकविला. तुला पाहताना हरवून जात होतं तण. बघता बघता सर झालं तुझ्या प्रेमाचं रान. बघता बघता सर झालं तुझ्या प्रेमाचं रान. उरला प्रश्न स्वतःवर घातलेल्या नियमांचा. उरला प्रश्न स्वतःवर घातलेल्या नियमांचा. पण तुला पाहताच नियम तोडून कविता झाली. आणि तेव्हाच मी तुझा झालो.
माणूस शोधतो मी, अशी एक 6 ओळीची कविता होती, ती सादर करतो. माणूस शोधतो मी अज्ञानाच्या गरिबीच्या, माणूस शोधतो मी अज्ञानाच्या गरिबीच्या, अंधश्रद्धेच्या, स्पर्धेच्या, चंगळवादाच्या, धर्माच्या, जातीच्या या सर्व गर्दीतून फक्त माणूस शोधतो मी. या गर्दीतून फक्त माणूस शोधतो मी. बरेच की तू कविता लिहिताना प्रत्येक वेळेस थोडंही काल्पनिक नसतं. बऱ्याच वेळेस मला म्हणतात की तू कविता लिहिताना की तुझ्या कवितामध्ये विद्रोह वास्तविक परिस्थिती असते, पण तू काल्पनिक जगात लिहित नाही. किंवा तू तिच्याबद्दल जरी किंवा प्रेयसीबद्दल कविता लिहित असताना पण त्यातही तुझ्यात विद्रोह असतो कवितेमध्ये. तर माझ्या वास्तववादी कविता लिहिण्यामागची एक कविता आहे, ती तुम्हाला सांगतो. कवितेचं शीर्षक आहे या शहरातून. या वसवसलेल्या शहरातून फिरताना, या वसवसलेल्या शहरातून फिरतात फुटतात दुःखाचे डोंगर, फुटतात दुःखाचे डोंगर, रडणाऱ्या अश्रूंचा न थांबवता येणारा रक्तस्राव, रडणाऱ्या अश्रूंचा न थांबवता येणारा रक्तस्राव. डोळे पडू लागतात, हात थरथरू लागते, पेन कागदही जळू लागते आतल्या आत. सडत जातं काल्पनिक विचार, झर्र करून आणून बसवतात नागवलेल्या माणूसपणापाशी स्वतःचीच घृणा करत. म्हणून मला काल्पनिक जगात लिहिण्यापेक्षा वास्तववादी आणि थोडंसं लिहायला आवडतं. हा त्यात नसतात यमक किंवा कवितेच्या वाक्य, पण ते आमचं जगणंच आहे. महाकवी नामदेव ढसाळांनी गोलपीठांमध्ये त्यांचं जगणं मांडलं. त्यांनी कवितेला कुठलेच आयाम ठेवले नाहीत, कवितेचे सर्व आयाम तोडले. त्या पद्धतीचं आम्ही त्यांच्या विचारांवर करतो कवितेमधून. एक चरण जाधव यांची अजून एक कविता आहे, ती घेतो. कवी म्हणजे नेमकं असतो तरी कोण? कणखरणाऱ्या पंख्याची हवा खात. ओके, मोबाईल व्यवस्थित आता आहे का? व्यवस्थित मोबाईल कमेंट करून सांगा, व्यवस्थित आहे का मोबाईल? दिसतोय का व्यवस्थित? ओमकार, संदीप सर, पवन भाई, दिसतोच काय? आहे व्यवस्थित मोबाईलचा? पुढची कविता आहे कवी. कवी लिहितो कविता करकरणाऱ्या पंख्याच्या आवाजात. घामाचे वगळत आहेत कव्याच्या कानापासून कपाळावर, कव्याच्या कानामागून कपाळ, गाल, मानेवरून घामाचा थेंब करत आहेत प्रवास अगदी कव्याच्या बुडापर्यंत. तरीही कवी लिहितो कविता. कविता एके कविता. वर्षानुवर्ष सुरू आहे त्याचा शब्दांचा रवंत, वर्षानुवर्ष सुरू आहे त्याचा शब्दांचा रवंत. अगदी तोंडाला फेस येईपर्यंत, अगदी तोंडाला फेस येईपर्यंत. शब्दांचे मैथून करून कव्यानं मन झाले मुरदाड. त्याला होत नाही आता त्रास कसलेही, त्याच्यावर होत नाही परिणामही. मुरदाड निर्जीव दगड कुठलाही कारण बलात्कार होतो कवी लिहितो, जातीवाद होतो कवी लिहितो, मुर्दे पडतात कवी लिहितो, मुर्दे पाडतात कवी लिहितो. कविता लिहितोच ढिगभर कविता लिहितो. पण का? कशासाठी? टाळ्या मिळवण्यासाठी की वाहवा मिळवण्यासाठी? उत्तर मिळतं अनुत्तर असो. मिरवतंय मुडद्यांच्या गर्दीत, कव्याचं मन मिरवतंय मुडद्याच्या गर्दीत. नखरेल करावंची सारखं
एखाद्या नकरेल कलावंतिनीसारखं. कवी निर्दयी होऊन पाहतोय ठिकठिकाणी साचलेले रक्ताचे थारोळे, प्रेताचे खच. आहा, सुंदर सुंदर मनोहारी दृष्टीविलास. हात तोडलेले, डोक्यात दगड घालून चेंदामेंदा मस्तक. सृष्टी नावून निघाली रक्ताच्या पावसात. जणू तिने नेसली आहे हिरव्याऐवजी लालजरीत शालू. आणि हे काय? एका प्रेतावर भयानक माशाचं टोळकं घुंगारतंय. शब्बाश, अप्रतिम. आता कवी लिहित आहे एक साळस कविता घोंगावणाऱ्या माशांच्या टोळक्यावर. अद्वितीय प्रतीक आणि शब्दांची बजबज करून कवी लिहित राहत आहे कविता पेनाची शाई संपेपर्यंत, कवितेसाठी दुसरा विषय मिळेपर्यंत. अरे तू तुझ्या मनकवडेपणावर, अशी ही कविता चरण जाधव यांची होती. पुढची शेवटची एक कविता आहे ती तुमच्यासाठी घेतो. ती आत्ताच लिहिलेली आहे 2 आठवड्यापूर्वी. कवितेचं शीर्षक आहे आर्ट गॅलरी. तुझ्या अस्तित्व. आज तुझ्यावर कविता लिहावी म्हटलं. आज तुझ्यावर कविता लिहावी असा विचार केला. बसलो हातात काही कागद पेन घेऊन. लेखणीने मात्र घात केला. पेनाची तलवार होऊन काळजावर वार केला. उडाल्या रक्ताच्या कित्येक चिळकांड्या. आक्रोश, आरोळ्या, वेदना, दुःख, वेदना बरसून आल्या खोल समुद्राच्या तळापासून. भिडल्या जाऊन डायरेक्ट जागतिक आर्ट गॅलरीत त्या मानवतेच्या टांगलेल्या फ्रेमला. कवितेला पण धन्यवाद. तुम्ही ऐकलत. महती तुझी माझी या पेजने लाईव्हला येण्याची संधी दिली त्याबद्दल काजल सांगा सर यांचे मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.